नमस्कार, मी रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी अगदी झटपट बनणारी मोहनथाळ बनवणार आहोत। तर ही मोहनथाळ बनवताना आपण यामध्ये साखरेचा पाक, मावा किंवा मिल्क पावडरचा अजिबात वापर न करता अगदी घरातील साहित्यातच आपण हा दाणेदार मोहनथाळ या ठिकाणी बनवणार आहोत। तर हा मोहनथाळ झटपट बनवण्यासाठी त्याचबरोबर मोहनथाळ अगदी दाणेदार कसा बनवायचा यासाठी सुद्धा या ठिकाणी खूप काही टिप्स सांगितलेल्या आहेत। चला तर मग रेसिपी अगदी सोपी आहे, व्हिडिओला लगेच लाईक करा। रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी आता आपण मोहनथाळ बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊया। तर या ठिकाणी आपण 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीच्या मापाने आपण या ठिकाणी पाऊण वाटी साजूक तूप, 1 वाटी पिठी साखर, अर्धा वाटी दूध, 1 चमचा दुधावरची साय व 1 चमचा रवा या ठिकाणी घेतलेला आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला या ठिकाणी मोहनथाळ बनवण्यासाठी लागणार आहे। तर या ठिकाणी आता आपण गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे। कढाई व्यवस्थित गरम झाली की आता आपल्याला यामध्ये आपण जे पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे ते पाऊण वाटी साजूक तूप आता आपल्याला या कढाईमध्ये ऍड करून घ्यायचं आहे। तूप व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपण जे 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं होतं ते बेसन पीठ आता आपल्याला या साजूक तुपामध्ये ऍड करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। लो फ्लेमवरती आपण हे साजूक तूप व बेसन पीठ मिक्स करून घेणार आहोत। तर सध्या आपल्याला या ठिकाणी हे मिश्रण घट्ट वाटत आहे। तर 3 ते 4 मिनिटांनंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बेसन पीठ हे साजूक तूप सोडायला लागलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी हे जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ बनलेलं आहे। आता आपण याला 3 ते 4 मिनिटे लो फ्लेमवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। साजूक तुपामध्ये बेसन परतत असताना याचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळत असतो। तर 3 ते 4 मिनिटे परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जी 1 वाटी दुधावरची साय घेतलेली आहे ती आता आपल्याला या मिश्रणामध्ये ऍड करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या मिश्रणाला छान असं दाणेदार टेक्स्चर यायला लागलेलं आहे। आता आपण याला मिनिटभरासाठी लो फ्लेमवरती व्यवस्थित परतून घेणार आहोत। हे मिश्रण व्यवस्थित परतून झालं की त्यानंतर आपण जे 1 वाटी दूध घेतलेलं होतं त्या दुधामधलं आपल्याला या ठिकाणी अर्धा वाटी दूध यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे। तर मिश्रण या ठिकाणी परतून झालेलं आहे। आता आपण यामध्ये अर्धा वाटी दूध ऍड करून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही लगेच बघू शकता आपल्या या मिश्रणाला अजून दाणेदार टेक्स्चर यायला लागलेलं आहे। त्यानंतर आता आपण जे अर्धा वाटी दूध घेतलेलं होतं त्यामधलं जे थोडंसं दूध शिल्लक होतं ते आता आपण या मिश्रणामध्ये ऍड करून घेतलेलं आहे। तर पूर्ण दूध यामध्ये ऍड करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं घट्टसर बनलेलं आहे। त्याचबरोबर या मिश्रणाला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम ही पूर्णपणे बंद करून आपण या ठिकाणी हे मिश्रण कोमट करून घेतलेलं होतं। मिश्रण कोमट करून झाल्यानंतर आपण यामध्ये जी 1 वाटी पिठी साखर घेतलेली होती ती यामध्ये ऍड करून घेतलेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला मिश्रण हे कोमटच पाहिजे आहे। तर आता आपण यामध्ये पाव चमचा वेलची पूड ऍड करून घेतलेली आहे। त्यामुळे आपल्या या मोहनथाळला खूप छान असा फ्लेवर येतो। तर या ठिकाणी आपण जी पिठी साखर घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी साखरेचा पाक बनवत बसायची गरज पडत नाही। त्यामुळे आपल्या या ठिकाणी हा मोहनथाळ जो आहे तो अगदी इन्स्टंट बनून तयार होतो। या ठिकाणी मिश्रण तयार आहे। आता आपण या ठिकाणी एक खोलगट प्लेट घेतलेली आहे। या ठिकाणी तुमच्याकडे बर्फी सेट करण्यासाठी काही खोलगट भांड असेल तर तुम्ही ते घेऊ शकता। आता आपण या खोलगट प्लेटला साजूक तूप पूर्णपणे सगळीकडे लावून घ्यायचं आहे। त्यामुळे आपण ज्या वेळेस हा मोहनथाळ सेट करायला ठेवणार आहे तर तो खाली प्लेटला चिटकणार नाही। तर अशा प्रकारे आपण या प्लेटला सगळीकडे एकसारखं असं हे साजूक तूप लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण बनवून घेतलेलं मिश्रण या प्लेटमध्ये ऍड करून घेतलेलं आहे। आता आपण त्याला चमच्याने व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला यावरून चांदी वर्क लावून घ्यायचं आहे। हे पूर्णपणे या ठिकाणी ऑप्शनल आहे। तर आता आपण या ठिकाणी हे चांदी वर्क यावरून लावून घेणार आहोत। चांदी वर्क लावून झालं की आता आपल्याला यावरून काही ड्रायफ्रुट्स ऍड करून घ्यायचे आहे। तर आपण यामध्ये काही पिस्ता व बदाम यावरून ऍड करून घेणार आहोत। तर सर्वात आधी आपण या ठिकाणी पिस्त्याचे काही काप्स यावरून ऍड करून घेणार आहोत। त्यानंतर आता आपण याला बोटाने थोडंसं यामध्ये प्रेस करायचं आहे। त्यामुळे ज्यावेळेस हा मोहनथाळ सेट होईल तर हे जे ड्रायफ्रुट्सचे काप आहेत ते त्यामध्ये व्यवस्थित राहतील। त्यानंतर आपण यावरून काही बदामचे काप देखील ऍड करून घेतलेले आहेत।
आता आपल्याला या मोहनथाळला 1 तास फॅनच्या हवेखाली किंवा 1 तास आपण याला फ्रीजमध्ये व्यवस्थित सेट करून घेणार आहोत। तर मोहनथाळ पूर्णपणे सेट करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या मोहनथाळला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी तुम्हाला याला कसा आकार द्यायचा आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपला हा मोहनथाळ व्यवस्थित असा कट करून झालेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला हा मोहनथाळ छान असा सेट झालेला आहे। आपण प्लेटला खाली साजूक तूप लावून घेतल्यामुळे हा मोहनथाळ या प्लेटला अजिबात चिटकलेला नाही। आता आपण त्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी दाणेदार असा हा मोहनथाळ आपला या ठिकाणी बनवून तयार आहे। तर अगदी झटपट बनणारा इन्स्टंट असा हा मोहनथाळ आपला या ठिकाणी बनलेला आहे। तर रेसिपी अगदी सोपी आहे, तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। फक्त या ठिकाणी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित अशा फॉलो करायच्या आहेत, त्यामुळे आपला हा मोहनथाळ अजिबात चुकणार नाही। चला तर मग रेसिपी या ठिकाणी बनवून तयार आहे। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडलेली असेल तर या रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा। अशाच नवनवीन रेसिपीज सोबत पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।